अरे संपत, काय रे पोरग तुझं हा? काय दिवे लावले, असं का केलास आदिराज? सॉरी आजी. आता सॉरी आजी म्हणून काय उपयोग आहे त्याचा? साधा उपवास तुला जमला नाही, तू राजकारण कसं काय सांभाळणार रे? अरे साधं तुला भूक आवरता येत नाही, तू लोकांचे प्रश्न काय सोडवणार आहेस? ए ग रेणुका, असा कसा काय निघाला गा? काय रे काय? आजी, मी खूप तयारी केली होती. हे तू मला कशाला सांगतेस? तुझ्या नवऱ्याला सांग. आई, जाऊ दे ना, जे झालं ते झालं. त्याला भूक नाही सहन झाली आणि माझं असं म्हणणं आहे की तसंही उपवास मोडलाच आहे त्याचा, तर भावना आणि सिद्धूच बसतील मग पूजेला. पण काकू, नीलांबरी वहिनींची खरंच खूप इच्छा होती पूजेला बसायची. पण तरीही आता ह्या घरातली पद्धत म्हणून पूजेला तुम्हीच दोघं बसा, तो मान आता तुमचा आहे. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता मला या उत्सवात कोणत्याही प्रकारचं विघ्न नकोय. आपल्याकडे दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत थाटामाटाने आणि उत्साहात साजरा केला जातो. सासवडच्या पंचक्रोशीत याचा गाजावाजा होतो. मी लग्न होऊन या घरात आले आणि माझ्या सासूबाईंनी या उत्सवाची सगळी जबाबदारी माझ्या हाती सोपवली होती. हो, ते वर्ष या उत्सवाचं पहिलं वर्ष होतं आणि तेव्हापासून एका मूर्तिकाराकडून महादेवाची पिंडी आम्ही घडवून घेतो. ती पिंडी घरी आणून त्याची यथासांग मनोभावे पूजा केली जाते. त्या पिंडीवर दुधाचा पंचामृताचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतर ती पिंडी सासवडच्या परिसरात नेऊन त्याची यथासांगे मनोभावे पूजा केली जाते, प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि हो, गाडे पाटलांकडून तिथं एक भव्य असं मंदिर बांधलं जातं. आजवर गाडे पाटलांकडून 49 मंदिरं बांधली गेलेली आहेत. मी यावर्षी 50वं मंदिर बांधलं जाणार आहे. आणि म्हणूनच हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा पूजेत कोणत्याही प्रकारची गडबड चालणार नाही. आजी आजी तू नको काळजी करूस. मी आणि भावना मनापासून पूजा करू. हा ठीक आहे. आज घरातल्या सर्व सुवासिनींनी निर्जळी उपवास करायचा आहे. अरे हो, ए नीलांबरी, तुझ्या नवऱ्याने एक उपवास मोडला म्हणून तू उपवास मोडू नकोस म्हणजे झालं. महादेवाकडे या तुझ्या नवऱ्याला काहीतरी अक्कल येईल असं काहीतरी माग. आणि हो, सिद्धिराजच्या मॅडम, शंकराच्या पिंडीसमोर काही मागितलं तरी इच्छा पूर्ण होत असते. पण म्हणून लगेच स्वतःचा स्वार्थ साधून फक्त माहेरच्यांसाठी काही मागू नका. सासर पण आहे तुम्हाला, तेव्हा सासरच्यांसाठी. आजी, भावना कधीच स्वतःसाठी मागत नाही, कायम दुसऱ्यांच्या भल्याचाच विचार करते. घेतली बाजू. आणि रेणुका, नाही म्हणजे तुला तुझ्या नवऱ्यासाठी काहीही मागायची आवश्यकता नाही. हा, पण एक आहे की जरा शंकराकडे तुमच्या डोक्यात प्रकाश पडू दे असं काहीतरी मागा. चला लागा तयारीला. चला.
आरती हा. आजच्या दिवशी ना दिवा तेवत राहिला पाहिजे, तेव्हा वेळोवेळी दिव्यात तेल घालत राहा आणि वातीवरची काजळी काढत राहा. काय वहिनी तुम्ही नका काळजी करू, मी बघते समजा. कदाचित या घरात शांतपणे जगण्याचा आज माझा शेवटचा दिवस आहे. एकदा का जानू परत आली की या घरात मला ॲक्सेप्ट करतील की नाही मला नाही माहीत. सगळाच खूप किऑस होणार आहे. पण माझा आणि माझ्या जानूचा संसार परत सुरू होते देवा. आय कांट लिव्ह विदाउट हर. मी जरा आजींना नमस्कार करून येतो. अरे आशीर्वाद. अरे माझ्या नको जरा राहा सुखी राहा. चला लेट्स गो. काय हो, हे जयंतचं काही कळतच नाहीये हो. ची बघा ना, आधी ते ओढणीचं प्रकरण आणि आता देवासमोर कितीतरी वेळ उभा होता, सगळ्यांना नमस्कारही केला. असा वागतोय जसं काही या घरातला त्याचा शेवटचा दिवस आहे. पण तो तर या घरातलाच आहे ना, मग तो असं का वागतोय? जाऊ दे ना, त्याचं तो बघेल. आपल्याला काय, आपल्याला गाडीने जाता येते ना फुकट. चल लवकर, रिक्षाचे पैसे वाचले. आओ ए 11:36 मुहूर्त आहे. एका मिनिटाचाही फरक मला चालला नाही. उशीर होता कामा नये. ऐकून ठेव. का चला औक्षण करून घे. होय. आणि ऐक, औक्षण झाल्यानंतरच मूर्ती आणायला जायचंय. हॅ करून जाशील. सिद्धू हे बघा, आपले मूर्तिकार आहेत ना, त्यांचा सन्मान म्हणून त्यांना हे दे. नमस्कार. यशस्वी हो. औक्षण ठेव. मनापासून कर. यशस्वी भव. बोला नम पार्वती पते हर हर महादेव. चला